आपल्या मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओ आवडला असेल नक्कीच सबस्क्राइब करा। आज आम्ही शेगाव येथे जात होतो। सकाळी 3 वाजता निघालो आणि 7:30 ला पोहोचलो। येथे आल्यावर खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं। आम्हाला रूमसाठी 2 तास थांबावं लागलं। रूम केल्यानंतर इथेच प्रसादालय आहे, तिथे आम्ही नाश्ता करून घेतला। नाश्त्यामध्ये पोहे, साबुदाणा खिचडी अशी घेतली होती आणि साबुदाणा खिचडीची प्राइस 18 रुपये होती आणि पोहेची 10 रुपये। खूप स्वस्तमध्ये नाश्ता आणि खूप मस्तही असा होता। खूप छान असा गजानन महाराज मंदिरातला परिसर आहे। इथे खूप स्वच्छता आहे। त्यानंतर आम्ही फ्रेश व्हायला रूममध्ये गेलो आणि 300 रुपये प्राइस होती अशी रूम होती। 3 बेड होते। रूमचाही रेंट खूप कमी होता आणि इथे आम्ही फ्रेश होऊन आता श्रीच्या दर्शनासाठी चाललो आहे। गजानन महाराजांचे दर्शन झाले। तिथे व्हिडिओ आणि फोटो काढण्यास मनाई आहे, त्यामुळे व्हिडिओ घेता आला नाही आणि बाहेरचा परिसर एवढं छान असा वाटत होता। आणि मंदिरातच आम्ही महाप्रसादालयामध्ये जाऊन जेवण केला आणि जेवण खूप टेस्टी होतं। आता चाललो होतो आम्ही महालक्ष्मी मातेच्या मंदिरात। शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। महालक्ष्मीचं सुंदर असं मंदिर होतं आणि शेगावमधील बैलपोळा कसा साजरा होतो याचाही मी व्हिडिओ बनवला आहे।